कार्यकर्ते नाही, त्यामुळे तिथली अव्यवस्था कोणती होता कामा नये, कोणालाही त्रास होता कामा नये. बसून जातात. महाराष्ट्र शासनाच्या माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये व कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांच्या नियोजनातून इमारत व इतर बांधकाम मजुरांसाठी किचन सेटचं वाटप आपण आज करतोय. आणि मला अतिशय आनंद आहे की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचं सुख हेच निश्चितपणे मला समाधान देऊन जाते. फक्त सुरुवातीला मी एक सूचना करणार आहे की माझ्या माता भगिनी आता मोठ्या प्रमाणात इथं आहेत. कोणीही गडबड करू नका, कारण शेवटचा ज्यांचं बायोमेट्रिक आज झालेलं आहे कालपर्यंत, त्या एकही इथून वापस जाणार नाही. प्रत्येकाला किचन सेट मिळणारच आहे. आणि आपल्याजवळ जेवढे आपण बोलवले त्यापेक्षा अजून थोडेसे शिल्लक आपण एवढ्यासाठी ठेवलेले आहेत की गडबड होता कामा नये. त्यामुळे इथं आलेल्यांपैकी असं नाही की मी लवकर गेलो तर मला लवकर भेटेल आणि मग नाही गेलो तर माझा किचन सेट भेटणार नाही, असं काहीही नाही. भरपूर सेट आपल्याजवळ उपलब्ध आहे. त्यामुळे आपण जेवढी शांतता पाळली तेवढी आणि ज्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण जर थोडी कड सोचली तर निश्चितपणे कोणताही गोंधळ न होता प्रत्येक माझ्या मावा भगिनींना आणि पुरुषांना चांगल्या प्रकारे सगळ्यांना किचन वाटप होणार, किचन वाटप तसेच. त्यामुळे कोणी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण आतापर्यंत ज्या शिस्तीमध्ये आपण सगळेजण आहात त्याच शिस्तीमध्ये आपण सगळ्यांनी राहावं. मला माहिती आहे माता भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे नियोजन आपलं थोडं हे आता 10 मिनिटाचं भाषण झाल्यानंतर 100-100चं आपण म्हणजे 400 नंबर जे दिलेले आहेत त्यांना पाठवणार. त्याचं थोडंफार होईपर्यंत दुसरे 400 जाणार, ते झालं की तिसरे 400 जाणार. त्यामुळे 4 ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. त्यामुळे 400 लोकांना आणि महिलांना एकत्रितपणे पटापट मिळतील. आणि आपल्याजवळ आता काही टाईमपास करायचं कामच नाही, सगळ्यांना स्लिप आहे ना, पण स्लिप दाखवली की आपली पेटी घेऊन जायची. त्यामुळे तिथं काहीच करायची आवश्यकता नाही. म्हणजे सेकंदचं काम आहे, 5-5, 10-10 सेकंदमध्ये एक जण आटोपणार आहे. त्यामुळे आपल्याला शांततेनं 2 तासामध्ये सगळ्यांचं वाटप होणार आहे. 2 ते 2.5 तासामध्ये एकही असा राहणार नाही की त्याचं वाटप झालं नाही. असं छान नियोजन केलेलं. फक्त नियोजनाप्रमाणे आपण चालावं. नियोजनाप्रमाणे आपण चालले तर 2-2.5 तासामध्ये आपल्या सगळ्यांना घरी जाता येईल. परंतु थोडंसं नियोजन नाही, मी जाऊन जातो, मी जाऊन पाहतो काय चालू आहे, होऊन राहिलं की नाही, तो गेला का, हा गेला का, असं जर करत बसले पुरुष मंडळींना की त्याचं झालं की नाही, मला केव्हा भेटणार आहे, गोंधळ किंवा आपल्या जागेवरच बसेल राहा. जसे जसे नंबर इथं पुकायला जात की हे 100 त्यांनी जायचं. आणि उगीच गडबड केली ना तर मग तुमचंही राहील, तेही राहील, तिथं गोंधळ होईल. पोलीस जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, याचीही काळजी घ्या. म्हणजे तुमच्या मदतीसाठी आहेत, तुम्हाला मदत करण्यासाठी पोलीस आहेत. बाकी तुमच्यावर काही प्रॉब्लेम नाही, मदत करण्यासाठी पोलीस ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याची अव्यवस्था होणे आणि प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे. आणि हे बघा की या महायुतीच्या शासनामध्ये तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा 2019मध्ये याच विभागाचा कामगार मंत्री होतो. आठवते की नाही? हात वरती करून सांगा कोणाला आठवतं. तर 2019मध्ये मी कामगार मंत्री होतो. आणि माननीय देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते. आम्ही चर्चा करून या कामगारांसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता आलं पाहिजे म्हणून विविध प्रकारच्या योजना त्यावेळेस मी काढल्या. त्यामध्ये आपण त्यावेळेस सुरक्षा किटचं वाटप केलं आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा किट आपल्या सर्वांना देण्यात आले. आताही बघा की एक किचन सेटचं वाटप झाल्यानंतर जे जुने कामगार आहेत ते सोडून ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे त्यांना आपण सुरक्षा किट सुद्धा आपण देणार आहे.
म्हणजे किचन सेट आता सुरू करतोय आपण. यानंतर आपल्या सुरक्षा किट येणंही सुरू होतील आणि बायोमेट्रिक करत करत प्रत्येकाला याच ठिकाणी सुरक्षा किट सुद्धा वाटप होणार आहे. जे नवीन नोंदणी आहे, जे जुन्या नोंदणी ज्यांना मागच्या वेळेस सुरक्षा किट मिळालेली आहे त्यांना मिळणार नाही, पण ज्यांना मिळालेली नाही त्यांना सुरक्षा किट पण आपण देणार. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही. मागच्या वेळेस एक लक्षात आलं की जेव्हा मी कामगार मंत्री होतो तेव्हा हा कामगार विभाग हा फक्त मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर या 5-6 शहरापुरताच हा विभाग होता. म्हणजे या शहरातले जे बांधकाम व इतर काम मजूर आपल्या ग्रामीण भागामध्ये हा विषयच गेला नव्हता आणि कामगार विभाग काय असते हे ग्रामीण भागातल्या आमच्या कामगारांना माहीत सुद्धा नव्हतं. आणि त्या 3 महिन्याच्या कार्यकाळामध्ये हा कामगार विभाग आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं, ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यापर्यंत. आणि आनंद याच गोष्टीचा आहे की माणसापर्यंत कामगार काय असते, कामगाराचे हक्क काय आहेत, त्यांच्या सवलती काय आहेत हे त्या 3 महिन्यामध्ये पोहोचवलं. त्याचाच इफेक्ट काय आहे की आज आमच्या मतदारसंघातल्या ग्रामीण भाग असो, आदिवासी भाग असो, पुऱ्या महाराष्ट्रातल्या जे खऱ्या आपल्या कामगार आहेत त्यांना आज सगळ्या सवलती मिळत आहेत. दरवर्षी रिन्युअल करावं लागत आहे, कारण त्यांनी वर्षभर काम केलं की नाही हे दरवर्षी रिन्युअल करावं लागतं. आणि विविध प्रकारच्या योजना या कामगार विभागात आहेत. म्हणजे इन्शुरन्स पासून असेल, त्यांना वैद्यकीय सवलत असेल, त्यांच्या मुलामुलींचं शिक्षण असेल, लग्नाची व्यवस्था असेल, मुलीच्या लग्नाचा खर्च असेल, सगळ्या विभागातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इकडून एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा विभाग आणि विभागाच्या मार्फत एवढ्या योजना आहेत की त्या योजना घेण्यासाठी आपल्याला 2 महिन्यापूर्वी सगळ्यांना बुलढाण्यामध्ये जायचं काम पडायचं. बुलढाण्यात होतं की नाही आपलं सगळं ऑफिस बुलढाण्यात होतं. जाणे येणे खर्च, मग मधात आता मी बोलणार नाही पण यापुढे लक्षात ठेवा, मधात असणारे दलाल 500 रुपये घे, 1000 रुपये घे, मी करून देतो करणारे दलाल होते की नाही, आताही असते. त्यांच्या नांदी लागू नका. तुम्हाला हे सगळं मोफत देण्याचं काम आमचं आहे, सगळ्यांना मोफत. आणि त्यासाठीच आपण व्यवस्था केली, त्यासाठीच आपण व्यवस्था केली की जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि शेगाव मध्ये आपण त्या ऑफिसेस इथं उघडले. म्हणजे आता आपल्या कोणत्याही बांधकाम कामगार मजुरांना आता बुलढाण्याला जायचं काम आहे का? आता जळगाव मध्ये ऑफिस आहे, संग्रामपूर मध्ये ऑफिस आहे आणि शेगाव मध्ये सुद्धा ऑफिस आहे. म्हणजे तुम्हाला नोंदणी इथंच होईल, तुम्हाला साहित्य इथंच मिळेल आणि ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा याच ऑफिसमध्ये मिळतील. म्हणजे तोही खर्च वाचवला आणि तुम्हाला सेवेसाठी, तुमच्या सेवेसाठी 3 ठिकाणी ऑफिसेस आपण या 3 तालुक्यामध्ये उघडलेले आहेत. यामध्ये जर बांधकाम करताना ज्या मजुराचा मृत्यू जर झाला, अपघात झाला तर 4 लाख रुपये आपण त्या मजुराला देता येतात. आणि नैसर्गिक मृत्यू जरी झाला तरी त्याला 2 लाख रुपये देण्याची यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे ऑफिसेस इथं आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण खोलल्यामुळे आता बांधकाम मजुरांना कुठेही हेलपाटे घेण्याचं काम राहिलेलं नाही. या तालुक्याच्या ठिकाणीच आपल्याला सगळ्या योजनांचा लाभ भविष्यामध्ये घेता येईल. आणि म्हणून हा अभूतपूर्व सोहळा आहे, हा तुमच्यासाठी आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे आपण जर चांगल्या प्रकारे नियोजनामध्ये सहभाग घेतला तर कोणालाही त्रास होणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे की थोडा वेळ लागेल, 2 तासामध्ये आपण सगळ्यांचं किट वाटप होणार आहे, इतकं चांगलं नियोजन आपण केलेलं आहे. पण सगळेच फोर्सनं गेले तर मग एकाचंही होणार नाही, कारण तिथं मग गोंधळ झाला तर कोणाला देईल, चिठ्ठी कुठं गायब झाली पडली तुमची तर मग कसं भेटणार आहे. म्हणून गोंधळ करू नका, छानपैकी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आणि याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा जे कालपर्यंत ज्यांचं बायोमेट्रिक झालं त्यांना आज लाभ मिळते आहे. बायोमेट्रिक आपण पुन्हा, उद्या सुट्टी आहे, 30 तारखेपासून बायोमेट्रिक पुन्हा सुरू करणार आहे. ज्यांचे अर्ज भरणं चालू आहे त्यांचं बायोमेट्रिक आपण करणार आणि त्यांना इथल्या इथंच आपण कार्यक्रम न घेता त्यांना हा लाभ चालू राहील.
त्यामुळे जे तुमचे काही भरलेले असतील, बाकीचे कोणी त्रुट्यामध्ये असतील, त्यांनाही तुम्ही सांगायचं की जशी जशी त्रुटी पूर्ण होईल त्यांचं बायोमेट्रिक केलं जाईल आणि त्यांना याच कंपाऊंडमध्ये लाभ हा देणं चालू राहील. कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यांना आले, त्यांची चिठ्ठी बायोमेट्रिकची दाखवली, त्यांची पेढे घेऊन घरी जायचं. त्यामुळे त्यांनाही कोणाला वंचित याच्यामध्ये कोणाला ठेवण्यात येणार नाही. त्यामुळे आता सगळ्याचे फॉर्म काही जणांचे राहिलेल्या भरायचे चालू आहे, कोणाच्या त्रुट्यामध्ये आहे, कोणाचे मंजूर होत आहे. त्यांचं बायोमेट्रिक झालं की त्यांना सुद्धा रोजच्या रोज इथं लाभ देण्यात येईल. त्यामुळे बाहेर जे आहेत की आम्ही गेलो नाही, आमचं झालं, आमचं कधी होणार, त्यांना सुद्धा कंटिन्यू आपण लाभ हा मिळत राहणार आहे. त्यामुळे त्यांनाही तसा निरोप द्यावा. आणि दुसरा विषय आहे की आता आमच्या मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी इथं आहे. अतिशय आनंद आहे की हे शासन जे आहे हे महिलांना लक्ष ठेवून किंवा महिलांना केंद्रबिंदू ठेवून सक्षम आणि सशक्त करणारं हे शासन आहे. योजना माहीत आहेत का तुम्हाला? कोणत्या कोणत्या आहेत? लाडकी बहीण माहिती आहे? कोणी कोणी फॉर्म भरले, कोणाकोणाला पैसे मिळाले हात वरती करा. वा, खूप आनंद आहे की आमच्या सगळ्या बहिणींना भेट जी आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या अंतर्गत मिळालेली आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि जे राहिले असतील त्यांना आता उद्या हप्ता पडतो आहे. ज्यांचे नवीन फॉर्म राहिले असतील किंवा ज्यांचे आता भेटलेले नाही त्यांना उद्याचा आपण हप्ता जमा करतो आहे. पण एक लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना आता काही काही विरोधी पक्षाची असे स्टेटमेंट, घाणेरडे स्टेटमेंट आहे की आपल्याला लाज वाटते. एका काँग्रेसच्या नेत्यांनी हे स्टेटमेंट केलं की हे 1500 रुपये दर महिना देऊन त्या लाडक्या बहिणींना विकत घेत आहे. किती घाणेरडे स्टेटमेंट आहे की नाही आहे? बहिणींना कोणी विकत घेऊ शकते? काही काहींनी सांगितलं आमचं शासन आलं की आम्ही योजना बंद करून टाकणार. महाविकास आघाडीचं शासन आल्यानंतर आपण सगळे टीव्हीवर पाहतो, पेपरात वाचतो, ही योजना आम्ही बंद करणार. कोणी म्हणते त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार? पैशाची तरतूद ऑलरेडी 1 वर्षाची आपण 40,000 कोटीची तरतूद ही करून ठेवलेली आहे. आणि तुम्हाला विश्वास देतो की मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातलं हे शासन कदापिही योजना तुमच्या आशीर्वादानं बंद होऊ देणार नाही. फक्त तुमचे आशीर्वाद हे अपेक्षित आहे. तुमचे आशीर्वाद असले तर ही योजना कधीही बंद होऊ शकणार नाही. आणि याचा मागचा अर्थ काय? का बरं आपण योजना चालू केली, लाडकी बहीण योजना? कारण महिलांना सशक्त करणे, त्यांचं सक्षमीकरणे, त्यांचा स्वाभिमान जागृत करणे. स्वाभिमान तुमचा चांगला राहिला पाहिजे. तुमची घरामध्ये एक चांगल्या प्रकारे स्वाभिमानाने तुम्हाला वागणूक मिळाली पाहिजे. त्यासाठी महिलांसाठी आपण बहिणीसाठी योजना चालू केली. कारण एक बघा, 1500 रुपये खूप मोठी रक्कम नाही आहे. याच्यामध्ये पुढे भविष्यात आपलं शासन पुन्हा आल्यानंतर तुमच्या आशीर्वादानं पुन्हा आपण त्याच्यात वाढ सुद्धा करणार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपलं शासन आमच्या महिला भगिनींच्याच मुळे हे शासन येणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा तुम्हाला त्याच्यात वाढीव आपण तरतूद करणार, वाढीव मदत अजून त्याच्यामध्ये देणार. पण याच्यामागचं भूमिका काय? आज तुम्ही जर बघत असाल की त्यांच्या अकाउंटमध्ये, माझ्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये हे दर महिन्याला पैसे जाणार आहेत. अधिकार कोणाला राहणार त्या अकाउंटमध्ये खर्च करणार? कारण सही तर तुमचीच लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकार राहणार आहे की त्या 1500 रुपयाचं 3000 मी काय करायचं? छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या गरीब महिलांच्या आणि लाडक्या बहिणीच्या असतात. एखादा मुलगी आपली शाळेत जाते आणि त्यावेळेस म्हणते, बाबा मला पाटी राहिली, मला पुस्तक घ्यायचं आहे, मला वही घ्यायची आहे, मला दप्तर नाही आहे, फाटलेलं आहे. कदाचित वडिलांकडून ते शक्य नसते. पण हक्कानं माझी आता बहीण म्हणजे थांब, मी अकाउंटमधून पैसे काढून 500 रुपये तुला दप्तरन सगळं घेऊन देते. हा स्वाभिमान आणि हे ताकद हे तुमच्यामध्ये निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र शासन करते आहे. आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. छोट्या छोट्या आपल्या अडचणी असतात, पण कायमस्वरूपी आपल्याला नवऱ्याकडे पाहावं लागतं. कायमस्वरूपी छोटी अडचण असली की का हो हे करा, का हो ते करा, असं करा, काय द्या ना 200 रुपये, हे आणायचं आहे, ते आणायचं. त्यावेळेस कुचंबना होती. आणि म्हणून माझ्या बाहेरच्या बहिणीच्या खात्यात पैसा असला पाहिजे, जेणेकरून तिला जेव्हा वाटेल, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ती हक्काने म्हणून की मी करते.
तेवढा वचक किंवा तेवढा स्वाभिमान आपल्या नवऱ्यावरही ठेवता आला पाहिजे आणि ठेवायचा. कारण दोघंही समान आहे, स्त्री आणि पुरुष वेगळे नाही आहे. आणि म्हणून महिलांनी त्याच कणखरपणे भांडण नाही करायचं बरं, नाही तर मग भांडणच करायचं म्हणजे भांडण नाही करायचं, प्रेमानं. कारण दोन रथाचे चाक हे चांगल्या प्रकारे चालले सरळ एका दिशेनं तर तो संसाराचा गाळा पुढे जातो. म्हणून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चांगलं प्रेमानं वागून एक आपलं घर सुखी कसं होईल, आपल्या मुलं कसे शिकतील याचा प्रयत्न आमच्या भगिनीने केला पाहिजे. आणि म्हणून त्यांना दुसरी योजना काढली. बरं एक माहिती आहे का तुम्हाला, आमचे भाऊ बसलेले तिकडे, ते म्हणतात ते सगळं महिलांसाठीच केलं, आमच्यासाठी काय? तुमच्यासाठी सुद्धा आज आपण पाहतोय की आपण प्रत्येक ग्रामपंचायतीवर मुलं लावलेले आहेत, त्यांना स्टायपेंड जे आहे 6 ते 10 हजार ते सुद्धा शासन देते आहे, आपलं शासन देते आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी सुद्धा आपण शासन त्या मुलांना मदत करते. त्यांना कोणत्याही कंपनीत जरी गेला तरी 6 महिन्यापर्यंत त्याचा खाण्यापिण्याची व्यवस्थेसाठी 10,000 रुपये शासन देते, जेणेकरून त्या कंपनीमध्ये जाऊन तो शिकला पाहिजे, तो ट्रेन झाला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, तेही शासन करते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जो पैसा येतो तो जाणार कुठं आहे, तो जाणार कुठं आहे? आमच्या ह्या इथं बसलेल्या माता भगिनी ह्या काही मॉलमध्ये जाणार आहेत का? शहराच्या जातो का आपण? नाही जात. ऑनलाईन खरेदी करतो का आपण मोबाईलवरून? आपली ताकद नाही आहे. मग हा पैसा जाणार कुठे आहे? हा शेवटी आमच्या भावाच्या दुकानामध्ये जाणार आहे, तुमच्या दुकानांमध्ये जाणार. जे छोटे मोठे धंदे आपण करतो त्या गावांमध्ये, कोणी किराणा चालतो, कटलरी चालतो, स्टेशनरी चालतो, बांगड्याचं दुकान आहे, याचं दुकान आहे, त्याचं दुकान आहे, हा आमच्या माता भगिनी खरेदी कुठं करणार आहे? त्या गावामध्ये आणि जळगाव जामोदमध्ये. मग हा पैसा जाणार कुठे आहे? आपल्याच लोकांकडे जाणार आहे ना, आपल्याच भावाच्या दुकानामध्ये जाणार आहे. त्यामुळे महिलाही सक्षम होतील आणि जे दुकानदार, आपले छोटे मोठे दुकानदार प्रत्येक गावामध्ये आहेत ते सुद्धा तुमच्यामुळे सक्षम होणार आहे. आपल्या घरातला पोरगा असतं ना, शेवटी खरेदी आपण तिथंच करणार आहे. त्यामुळे तेही सक्षम होतील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा महाराष्ट्र शासनाने आमच्या भगिनींसाठी, माता भगिनीचं अर्ध तिकीट एस टीमध्ये केलं ना, अर्ध्या तिकीट आहे ना आता आपल्याला एस टीमध्ये महिलांसाठी. आता आमची महिला आता तालुक्याच्या ठिकाणी जायला लागली, जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागली. आता आपण हे म्हणू शकतो की बाबा तुम्हाला पूर्ण तिकीट लागते, मला अर्धच लागते, मीच जाऊन काम करून येते एखादं छोटं मोठं, जातो की नाही आपण? आणि तुमच्या या उपकारणे झाले, अर्ध तिकीट दिल्यामुळे फायदा झाला शासनाचा. तुमच्या या अर्ध तिकीट केल्यामुळे तुमचा प्रवास वाढला आणि जे एस टी महामंडळ तोट्यात होतं ते आता नफ्यामध्ये महाराष्ट्र एस टी महामंडळ तुम्ही आणलं. या आमच्या माता भगिनीने एस टी महामंडळ नफ्यामध्ये आणलेलं आहे. म्हणून तुमची ताकद तुम्ही विसरता, तुमची ताकद मोठी आहे. म्हणून आपण बचत गटांसाठी निर्णय केला की 15,000 पहिले आपल्याला बचत गट स्थापन झाले, 15,000 रुपये तुम्हाला खेळतं भांडवल मिळायचं. आता शासनाने निर्णय केला 30,000 रुपये खेळतं भांडवल द्यायचं. आता 30,000 रुपये आपल्याला मिळायला लागलेले आहे. लखपती बहिणा योजना आपण काढली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे छोटे छोटे व्यवसाय आपण आता आपल्या माता भगिनींना देतो आहे. आणि आनंद आहे की जेव्हा आम्ही ते चेक देतो त्यावेळेस निश्चित आमच्या मनाला समाधान मिळतं की ती स्वतःच्या पायावर उभी राहते आहे. आणि म्हणून स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा सुद्धा प्रयत्न आमच्या माता भगिनी केला. जगामध्ये बघा, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये महिला ज्या आहेत त्या व्यवसायामध्ये, छोट्या छोट्या गृहउद्योगामध्ये, बचत गटामध्ये, ज्या याच्यामध्ये त्या पुढे येतील तो देश कधीही मागे राहत नाही. आणि म्हणून महिलांची ताकद वाढली तरच देश पुढे जाणार. आणि म्हणून तुमच्यासाठी भरपूर आता आपल्या मुली असतात, कोणाला MBBS, आपलं गरीब घर असते, MBBS करायचं, इंजिनिअरिंग करायचं, हे करायचं, BCA करायचं आहे, पैसा नसतो. महाराष्ट्र शासनाने केलं की सगळ्या मुलींसाठी हायर एज्युकेशन जे आहे, म्हणजे MBBS असो, इंजिनिअरिंग असो, पॉलिटेक्निक असो, B.Pharm असो, काही असो, त्या सगळ्या मुलींसाठी मोफत शिक्षण आपण केलेलं, मोफत. आणि सगळं कशासाठी चालू आहे? सक्षमीकरण. महिला जर ताकदवान झाल्या तर देश ताकदवान होणार आहे. मोदीजींचं वाक्य आहे, माझ्या महिला ताकद. आणि सगळ्यात जास्त मोदीजींवर प्रेम करणाऱ्या कोण असतील तर आमच्या माता भगिनी आहे. आणि त्यांच्याच ताकदीमुळे हे शासन चालते आहे. आणि म्हणून तुमच्यावर
अतिशय अजूनही योजना आपण चालू करतोय, परंतु त्याचा लाभ हा आपल्याला इथं मिळावा म्हणून आम्ही 50 मुला मुलींची टीम, तुम्हाला आठवत असेल गावकऱ्यांना सगळ्यांना की आपली टीम फिरते आहे प्रत्येक गावामध्ये. कोणाचा लाडली बहिणीचा योजना राहिला का, वयोश्री योजना राहिला का, कोणाचा कोणता योजना भरायचा आहे, कोणती योजना द्यायची आहे, आपली 50 जणांची आपली स्वतःची टीम आपल्या फाउंडेशन श्रीराम कुटे गुरुजे फाउंडेशनच्या माध्यमातून घरापर्यंत जाते आहे आणि जो त्या योजनेमध्ये बसत असेल त्या योजनेमध्ये त्याला सहकार्य करून राहिलेलं आहे. आता शेगावमध्ये शेवटच्या टप्प्यात दोन्ही तालुके झालेले आहेत. त्यामुळे आपण काळजी घेतोय, योजना मोठ्या प्रमाणात आपल्या दरवाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे याची काळजी घेतोय. म्हणून कोणीही गडबड न करता योजनांचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि जसे जसे नंबर येतील, तिसरा हप्ता आला मुख्यमंत्री, हा मुख्यमंत्री योजनेचा तिसरा हप्ता आज जमा झालेला आहे. त्यामुळे ज्या राहिलेल्या असतील त्यांच्या खात्यामध्ये आज जमा झाले असतील आणि ज्यांच्या आहेत त्यांना सुद्धा आज तिसरा हप्ता मिळालेला. म्हणजे तुम्ही सगळ्या बसलेला सुद्धा तुमचे खाते चेक करून घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे निश्चितपणे मला एक प्रेरणा देतं, काम करण्याची उर्मी देते. आणि तुम्ही 20 वर्ष झालं मला सांभाळलेलं आहे. कोणी मुलासारखं सांभाळलं, कोणी भावासारखं सांभाळलं, कोणी मित्रासारखं सांभाळलं, मला माहिती नाही. परंतु आता भविष्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे सांभाळता हे सुद्धा मी तुमच्याकडे बघून पाहणार आहे. आणि निश्चितपणे तुम्ही सगळेजण एक मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे किंवा मित्राप्रमाणे मला सांभाळा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणत्याही याच्यामध्ये उशीर पाहुण्याला महत्व नाही आहे, याला महत्व आहे. म्हटले की राघव